नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आपल्या आजूबाजूच्या जगात कोणती गोष्ट सजीव आहे आणि कोणती निर्जीव हे आपण नेमकं कसं ठरवतो? म्हणजे असं नक्की काय आहे जे एखाद्या गोष्टीला जिवंत बनवतं? आपल्या सभोवताली काय नाहीये. उंचच उंच झाडं आहेत, घरातल्या खुर्च्या आहेत, इकडून तिकडे धावणारे प्राणी आहेत आणि शांतपणे पडलेले दगडही आहेत. पण यातलं नक्की काय सजीव आणि काय निर्जीव हे ओळखण्याची काही खास खूण आहे का? चला तर मग आज या वैज्ञानिक तपासाला आपण सुरुवात करूया. तर हा आहे आपल्या आजच्या तपासाचा रोडमॅप. आपण एक एक करून जीवनाचे संकेत शोधणार आहोत. सगळ्यात आधी सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक समजून घेऊ. मग ऊर्जा आणि हालचाल याबद्दल बोलू. त्यानंतर वाढ आणि वंश, मग शरीरातल्या प्रक्रिया आणि प्रतिसाद, आणि सगळ्यात शेवटी जीवनाची एक संपूर्ण चौकट कशी असते ते पाहू. चला तर मग आपल्या तपासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया. इथे आपण काही बेसिक गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या आपल्या संपूर्ण शोधाचा पाया आहेत. व्याख्या तशी अगदी सोपी आहे. बघा, ज्या गोष्टींमध्ये जीवन आहे, म्हणजे आपण ज्याला प्राण म्हणतो, तो असतो, त्यांना आपण सजीव म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये तो नसतो त्या झाल्या निर्जीव. बस ह्याच एका मूलभूत फरकाच्या आधारावर आपण आता जीवनाचं एक एक रहस्य उलगडणार आहोत. आता वळूया जीवनाच्या पहिल्या आणि सगळ्यात स्पष्ट दिसणाऱ्या संकेतांकडे. सजीव ऊर्जा कशी वापरतात आणि त्यांच्यात हालचाल कशी होते हे पाहून खरंच खूप मजा येते. आपला पहिला संकेत आहे हालचाल. हो, स्वतःहून हालचाल करण्याची जी क्षमता आहे ना, ते जीवनाचे एक प्रमुख आणि अगदी सहज दिसणारं लक्षण आहे. यातला फरक तर बघा किती स्पष्ट आहे. पक्षी आकाशात उडतात, आपण चालतो फिरतो. इतकंच काय, वनस्पतींची पानं सुद्धा प्रकाशाच्या दिशेने वळतात. ही त्यांची स्वतःहून होणारी हालचाल आहे. पण याउलट एखादा दगड किंवा खुर्ची, ते कधी स्वतःहून हलत नाहीत, बरोबर ना? आता दुसरा संकेत, श्वसन. अच्छा, कधी विचार केलाय का की झाडं श्वास कसा घेत असतील? प्रत्येक सजीवाला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा श्वसनातूनच मिळते. आपण नाकाने आणि फुफ्फुसाने श्वास घेतो. मासे त्यांच्या कल्ल्यांनी घेतात, तर वनस्पती पानांवरच्या लहान छिद्रांमधून श्वसन करतात. म्हणजे बघा, पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागचा उद्देश एकच आहे, जगण्यासाठी ऊर्जा मिळवणं. आपला तिसरा संकेत आहे पोषण. गाडीला धावण्यासाठी जसं पेट्रोल लागतं, अगदी तसंच प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी एका इंधनाची गरज असते, आणि ते इंधन म्हणजे अन्न. यातली गंमत अशी आहे की प्राणी आपलं अन्न शोधून खातात, तर वनस्पती प्रकाश संश्लेषण नावाच्या एका जादुई प्रक्रियेतून स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. कमाल आहे ना? पण निर्जीव वस्तूंना मात्र अन्नाची अजिबात गरज नसते. आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे, जो सजीव आणि निर्जीव यांना वेगळं करतो. चला, आता आपण आपल्या तपासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. इथे आपण हे बघणार आहोत की सजीव कसे बदलतात आणि स्वतःचा वंश कसा टिकवून ठेवतात. चौथा आणि अत्यंत सहज दिसणारा संकेत म्हणजे वाढ. जन्माला आलेला प्रत्येक सजीव हळूहळू मोठा होतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही वाढ बाहेरून नाही तर आतून होते. एक लहान बाळ मोठं होऊन प्रौढ व्यक्ती बनतं. एका लहानशा रोपट्याचा बघता बघता मोठा वृक्ष होतो. ही सजीवांची नैसर्गिक आणि आतून होणारी वाढ आहे. पण याउलट एक दगड शेकडो वर्ष तसाच राहतो, तो कधीच वाढत नाही. आणि हा आहे पाचवा आणि खूपच महत्त्वाचा संकेत, प्रजनन. याचा अर्थ स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याची अद्भुत क्षमता. माणसांना मुलं होतात, वनस्पती बियांमधून नवीन रोपं तयार करतात आणि अशा प्रकारे आपला वंश पुढे नेतात. ही क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्येच असते. आता आपण आणखी खोलात जाणार आहोत आणि सजीवांच्या काही आंतरिक क्रिया आणि ते बाहेरच्या जगाला कसा प्रतिसाद देतात याबद्दल जाणून घेणार आहोत. याच गोष्टी त्यांना निर्जीव वस्तूंपासून पूर्णपणे वेगळं ठरवतात. सहावा संकेत आहे उत्सर्जन. सजीवांच्या शरीरात सतत अनेक रासायनिक प्रक्रिया सुरू असतात आणि त्यातून काही टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणं जगण्यासाठी खूप गरजेचं असतं. माणसं घाम आणि मूत्रावाटे हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात, तर वनस्पती पानांमधून. या उलट निर्जीव वस्तूंमध्ये आतून कोणतीही प्रक्रियाच होत नाही, त्यामुळे तिथे टाकाऊ पदार्थ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सातवा संकेत आहे संवेदनशीलता.
म्हणजे सजीव आपल्या आजूबाजूच्या बदलांना प्रतिसाद देतात. गरम वस्तूला हात लागला की आपण लगेच मागे घेतो. लाजाळूच्या झाडाला स्पर्श केला की त्याची पानं मिटतात. यावरून हेच सिद्ध होतं की सजीव फक्त अस्तित्वात नसतात, तर ते आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले असतात. आणि आता आपण आपल्या तपासाच्या अगदी अंतिम आणि निर्णायक संकेताकडे आलो आहोत. हा संकेत बाकीच्या सगळ्या संकेतांना एकत्र बांधतो आणि जीवनाचं एक पूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतो. प्रत्येक सजीवाला एक ठरलेलं आयुष्य असतं. त्याचा प्रवास जन्माने सुरू होतो, मग त्याची वाढ होते, हळूहळू वृद्धत्व येतं आणि शेवटी मृत्यू होतो. ही एक नैसर्गिक जीवनयात्रा आहे जी फक्त आणि फक्त सजीवांच्याच बाबतीत घडते. निर्जीव वस्तूंना न जन्म असतो न मृत्यू. तर जसं आपण या तक्त्यात पाहू शकतो, आपल्या तपासाचं कोडं आता उलगडलं आहे. ही आहे जीवनाची अचूक चेकलिस्ट. हालचाल, श्वसन, पोषण, वाढ, प्रजनन, उत्सर्जन, संवेदनशीलता आणि निश्चित आयुष्य. ही सगळी लक्षणं ज्यात आहेत तो सजीव, आणि ज्यात ही नाहीत तो निर्जीव. आता सुरुवातीचा प्रश्न खूपच सोपा वाटतोय, नाही का? पण थांबा, जाता जाता एक शेवटचा पण तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न. विषाणू म्हणजे व्हायरस, तो यातली काही लक्षणं दाखवतो पण सगळी नाही. मग त्याला काय म्हणायचं? सजीव की निर्जीव? या नवीन रहस्यावर नक्की विचार करा.